उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मॅकेट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस। अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290। एएस ट्रेडर्स कंपनीचा मुख्य एजंटला अटक। एएस ट्रेडर्स व त्याच्या इतर उपकंपनीचे संचालक यांनी गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले होते। मात्र एएस ट्रेडर्स या कंपनीने गुंतवणूकदारांचे पैसे त्यांना परत दिले नसून कंपनीने कार्यालय बंद करून गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती। या प्रकरणी गुंतवणूकदारांनी शाहपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। नोंदवलेल्या फिर्यादीनुसार एएस ट्रेडर्स कंपनीचा गोल्डन मॅन प्रचलित मुख्य एजंट संदीप लक्ष्मण वाईंगडे वय 39 राहणार उचगाव याला गुन्ह्याच्या तपासासाठी 4 जुलै रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने वाईंगडे याला 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। संशयित आरोपीची सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहेत। संशयिताने एएस ट्रेडर्स कंपनीकडून मिळालेल्या पैशातून खरेदी केलेली 10 लाख रुपये किमतीची 4 चाकी जप्त करण्यात आली आहे। त्याचबरोबर मुख्य संशयित आरोपी लोहित सिंग सुभेदार याच्याकडून मिळालेले 13 तोळ सोन्याचे दागिने बँकेत तारण गहाण ठेवून कर्ज प्रकरण केल्याचे निष्पन्न झालं असल्यामुळे हे 13 तोळे सोने जप्त करण्यासाठी बँकेशी पत्रव्यवहाराद्वारे कायदेशीर कार्यवाही सुरू आहे। गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, टीम विजय काळे, राजू येडके, सत्यजित तानुगडे हे करीत आहेत। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।